Namaste students, welcome to MJ Academy by Manisha Jadhav, and today we are going to start fourth chapter of Science 2, that is Environmental Management. तर बऱ्याचसा सिलेबस गव्हर्नमेंटने रिड्यूस केलेला आहे. ह्या लेसनचा कोणता पार्ट रिड्यूस केलेला आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर या लेसनचा फर्स्ट टॉपिक आहे इकोसिस्टीम अ रिव्ह्यू. तुम्हाला माहितच आहे की प्लांट्स, ॲनिमल्स अँड ऑल लिव्हिंग थिंग्स आर इन्क्लुडेड इन बायोटिक कंपाऊंड्स अँड सॉइल, एअर, वॉटर, सनलाईट आर ऑल इन्क्लुडेड इन अबायोटिक कंपाऊंड्स. तर ह्या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समध्ये ज्या इंटरॅक्शन घडून येतात त्यांची मिळून इकोसिस्टम बनलेली असते. अँड ईच फॅक्टर्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टम. जसे की प्लांट्स प्रोड्युसर्स असतात आणि हे प्लांट्स फूड म्हणून इम्पॉर्टंट फॉर एव्हरी हर्बिवरस ॲनिमल्स लाईक डिअर, गोट्स, शीप्स, कॅटल्स, हॉर्सेस, कॅमल्स एक्सेट्रा अँड इवन फॉर ह्युमन्स ऑल्सो. तर प्रिडेटर्स लाईक लायन, टायगर ह्या हर्बिवरस ॲनिमल्सना खातात, म्हणजेच ह्या हर्बिवरस ॲनिमल्सचं ओव्हर पोल्युशन होऊ देत नाहीत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की एन्व्हायरमेंट मधला प्रत्येक फॅक्टर इम्पॉर्टंट असतो का? मग कॅटरपिलर्स, टर्माइन्स, इन्सेक्ट, बॅक्टेरिया हे पण युजफुल असतात का? तर याचा आन्सर आहे हो. हे ऑर्गॅनिझम जरी डर्टी प्लेसेसमध्ये आढळून येतात तरीही ते इम्पॉर्टंट असतात, कारण ते एन्व्हायरमेंटला क्लीन ठेवतात. इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स म्हणजे आपलं अस्तित्व इज ड्यू टू ऑल दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस. हेन्स वी शुड केअर फॉर दीज फॅक्टर्स. Paddy is cultivated on large scale in various states in South India. Paddy म्हणजे काय? भात शेती. तर असे fields frequently attacked by grasshoppers. तसंच अशा शेतांमध्ये frogs are also present in large numbers to feed upon grasshoppers. आणि snakes पण असतात to feed upon their favorite food, frogs. तर अशा पद्धतीने कोणाचीच पॉप्युलेशन जास्त वाढत नाही आणि इकोसिस्टम मध्ये एन्व्हायरमेंटल बॅलन्स राखला जातो. आवर नेक्स्ट टॉपिक इज रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम. तर एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की एव्हरीथिंग दॅट इज अराउंड अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या अराउंड जे काही असतं. It includes physical, chemical and other natural factors affecting the living organism in any possible way. In short, काय तर environment is the condition in surrounding. There are two main types of environment. One is natural environment and other is artificial environment. Natural environment consists of air, water, land, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जे नॅचरली अवेलेबल असतं ते सगळं नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये येतं. आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये माणसाने नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये केलेले चेंजेस लाईक कल्टिवेटेड फील्ड्स, सिटीज, रोड्स यांचा समावेश असतो. तर एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्समध्ये घडणाऱ्या इंटरॅक्शनचा अभ्यास करणाऱ्या सायन्सला इकॉलॉजी म्हणतात. आणि बेसिक फंडामेंटल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड एज इकोसिस्टम. एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे इकोसिस्टम असतात. आधीच्या क्लासेसमध्ये आपण शिकलो की अ स्मॉल पॉन्ड इज अ इकोसिस्टम, द अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टम. The environmental balance is maintained through continuous operations of various natural cycles like water cycle, carbon cycle, gaseous cycles, like nitrogen cycles, oxygen cycles, etc. आणि various food chains म्हणजेच एन्व्हायरमेंटमध्ये असणारे हे सायकल्स आणि फूड चेनमुळे एन्व्हायरमेंटचा बॅलन्स ठेवला जातो. ह्युमन एक्झिस्टन्स म्हणजेच माणसाचं अस्तित्व हे नेचरमुळेच आहे, म्हणून ह्या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स डिस्टर्ब न करता नेचर प्रिझर्व करणे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणून असं म्हणतात की प्लॅनेट अर्थ आपल्याला फ्युचर जनरेशनकडून लीजवर मिळालेली आहे आणि ती आपली अँसेस्ट्रल प्रॉपर्टी नाही. म्हणून वी शुड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट फॉर आवर सेल्व्स अँड फॉर आवर फ्युचर जनरेशन्स. आवर नेक्स्ट टॉपिक इज एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. जेव्हा काही आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हार्म द एन्व्हायरमेंट,
It creates imbalance between various factors of the environment and ultimately affect the existence of biotic factors. At present, artificial and natural factors मुळे many environmental problems have been arised. त्यापैकी environmental pollution हा एक main problem आहे. Generally, contamination of any material is its pollution. For example, air contaminated झाली की air pollution होते. वॉटर कंटॅमिनेटेड झालं की वॉटर पोल्युशन होतं. म्हणजेच अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग environment due to natural event or human activities is called as environmental pollution. एन्व्हायरमेंटल पोल्युशन होण्याची बरीचशी कारणे आहेत, लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन अँड नॅचरल रिसोर्सेसचा अतिवापर, डिफॉरेस्ट्रेशन अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, या सगळ्यामुळे एन्व्हायरमेंटल पोल्युशन होते. पोल्युशन ही खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे. व्हेरियस टाइप्स ऑफ पोल्युशन लाईक एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सॉइल पोल्युशन, थर्मल, लाईट अराउंड अस, ह्या सगळ्या पोल्युशनचा ॲडव्हर्स इफेक्ट एन्व्हायरमेंटवर होत असतो. म्हणून एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ही काळाची गरज आहे. There should be large scale participation of the people in environmental conservation. For this purpose, values like positive attitude, affection towards environment, knowledge about it, etc. should be included among the children since their childhood. म्हणजेच लहानपणापासूनच मुलांना एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन बद्दल नॉलेज मिळाल्यामुळे फ्युचर जनरेशनमध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन बद्दल अवेअरनेस निर्माण होईल. टुडे ऑल डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलप्ड कंट्रीज ने एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट केलेली आहे. त्यासाठी प्रत्येक नेशनचे फ्युचर प्लॅन्स आहेत अँड फॉर दिस पर्पज दे हॅव फॉर्म्युलेट द लॉज. आवर नेक्स्ट टॉपिक इज एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. माणूस जन्माला यायच्या खूप आधीपासून एन्व्हायरमेंटचं अस्तित्व होतं. ऑन अर्थ ह्युमन बीइंग प्रूव्ड इट्स superiority as compared to other animals with the help of intelligence, memory, imagination, ability, etc. ह्या सगळ्यामुळे माणसाने डेव्हलपमेंटच्या नावाखाली इन्व्हायरमेंटचा एक्स्ट्रीमली डॅमेज केला आहे अँड दिस लीड टू इन्क्रीज इन प्रॉब्लेम्स. जर माणसाने इन्व्हायरमेंटचा बॅलन्स डिस्टर्ब केलाय तर ह्युमन इट सेल्फ ओनली कॅन कन्झर्व अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ नेचर. म्हणजे जर माणसाने डॅमेज केलंय तर माणूसच एन्व्हायरमेंटला कन्झर्व करू शकतो आणि नेचरची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. आवर नेक्स्ट टॉपिक इज द बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन. तर ह्या टॉपिकमध्ये मोलाई यांच्या कर्तृत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. हे जाधव मोलाई पायेंग इज हायली केपेबल पर्सन. ही इज बॉर्न इन अ नॉमॅडिक ट्राईब ऑफ आसाम इन 1963. मोलाई यांना लहानपणापासूनच प्राणी, बर्ड्स बद्दल प्रेम होते. ते जिथे राहायचे तिथल्या परिसरातील ॲनिमल्स अँड बर्ड्सची संख्या कमी होत चालली होती, कारण तिथे ॲनिमल्स आणि बर्ड्सला राहण्यासाठी झाडे नव्हती. एकदा लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डाईड इन फ्लड ऑफ ब्रह्मपुत्रा. म्हणजेच ब्रह्मपुत्रा रिव्हरला पूर आल्याने खूप सारे स्नेक्स पुराच्या पाण्यासोबत वाहून येतात, पण त्यांना राहण्यासाठी तिथे ट्रीज नसल्याने लार्ज नंबर ऑफ स्नेक्स. मग जाधव मोलाई यांनी फॉरेस्ट ऑफिसला त्या ठिकाणी झाडं लावण्याबद्दल मागणी केली, पण ऑफिसर्स म्हणाले की ही जमीन खूप बंजर आहे, तिथे झाडं उगवू शकत नाही, तरी पण तुम्ही बांबूचे ट्री लावून बघा. मग मोलाई यांनी बांबूचे 20 प्लांटलेट्स प्लांट केले. इन 1979 फॉरेस्ट डिपार्टमेंटने 200 हेक्टर जमिनीवर झाडं लावण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हा इतर फॉरेस्ट वर्कर सोबत मोलाई हे पण फॉरेस्ट वर्कर म्हणून काम करू लागले. त्यावेळी ते फक्त 16 इयर्स ओल्ड होते. द प्रोजेक्ट वॉज ओनली फॉर 5 years, बट मोलाई कंटिन्यू टू प्लांट द ट्रीज इवन आफ्टर completion of the project.
As a result of his continuous work of planting and caring for the trees, 1,360 acres barren area converted into forest. Today, this jungle is in Kokilamukh of Zorat district of Assam is the result of the hard work for 30 years. He has been awarded with prestigious Padma Shri award by Government of India. Now the forest is well known as Molai Jungle. बरेच लोक फॉरेस्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी एकत्र येतात, पण अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइन कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. ओके, ह्या मोलाईच्या स्टोरीवरून आपल्याला कळते की एकटा माणूस जर त्याने ठरवलं तर तो पूर्ण एवढं हजारो एकरचं जंगल तयार करू शकतो. Okay students, that's all for today. We will learn next topic in next video, and if you have any question related to this video, please comment, and if you like my work, please subscribe my channel and share it with your friends and relatives. Thank you.